ऐशो आरामाला नाही भुलला, थांबविला वतनदाराचा मार, मिळवलं प्रजेच प्रेम, कायदा नवा, वावळे गळी सोबतीला, शिपाई केले सर्व जातीला, शिवाजी राजा कुळभूषण, जराही मिळे नाही दूषण, शिवाजी राजा कुळभूषण, जराही मिळे नाही दूषण, असे म्हणे ज्योतिबा फुले, शब्द ना मिळे जिराजी जी, असे म्हणे ज्योतिबा फुले, शब्द ना मिळे जिराजी जी, असे म्हणे ज्योतिबा फुले, शब्द ना मिळे जिराजी जी 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 जी. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिलं काम केलं असेल ते म्हणजे जुलमी वतनदारांना वेसन घातली. जे वतनदार माजलेले होते, जे रयतेदार शेतकऱ्यांना छळायचे, बेमाप शेतसारा वसूल करायचे, अशा वतनदारांवर जरब बसवला. म्हणून रयत त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार झाली. जाऊ जय शिवराय. आज 6 जून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त बुलढाणा शहरामधील प्रसिद्ध जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावरती संविधान जागर अभियान बुलढाण्याच्या टीमने शिवाजी महाराजांचं कार्य सांगणारं एक चित्र प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन आम्ही तुम्हाला मागच्या बाजूला दिसत असेल. हे अशा प्रकारचं पोस्टर प्रदर्शन आम्ही या ठिकाणी लावलेलं आहे आणि ग्राउंडवरती सकाळी फिरायला येणाऱ्या असंख्य लोकांनी या प्रदर्शनीला भेट दिलेली आहे. या प्रदर्शनीमध्ये आम्ही अशा प्रकारे शिवाजी महाराजांचे विचार यामध्ये लावलेत की शिवाजी महाराजांची लढाऊ वृत्ती आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. शिवाजी महाराजांच्या लढाई आपल्याला माहिती आहे. शिवाजी महाराजांचे कार्य आपण लढाईच्या माध्यमातून जास्त ऐकतो, पण शिवाजी महाराजांनी समाजासाठी केलेल्या काही मुख्य घटना आहेत त्या आम्ही अधोरेखित करण्याचा प्रयत्न या चित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून केला आहे. ज्यामध्ये एक छोटी घटना तुम्हाला सांगतो, जसं की शिवाजी महाराजांनी महिलांची कशी काळजी केली आहे. इथे मागे एक पोस्टर लावलेलं आहे आम्ही, ज्यामध्ये बेलवडीचे एक सरदार आहेत सखुजी गायकवाड, यांना 27 दिवस म्हणजे महाराजांनी त्यांच्या एका सरदारांना सांगितलं होतं की बेलवडीचा एक किल्ला आहे तो तुम्हाला जिंकून आणायचा आहे. आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी आपल्या एका सरदारांना सखुजी गायकवाडांना तिथे पाठवलं आणि सखुजी गायकवाड ते किल्ला जिंकण्यासाठी गेले असताना त्यांना 27 दिवस तो किल्ला जिंकण्यासाठी झुंज द्यावी लागली. सहजासहजी त्यांना तो किल्ला मिळाला नाही. तर त्या सखुजी गायकवाड एवढ्या मोठ्या सरदाराला थोपवून धरणारा किल्लेदार दुसरं तिसरं कोणी नसून एक महिला होती आणि एका महिलेने सखुजी गायकवाडांना 27 दिवस किल्ला जिंकण्यापासून रोखून धरलं. अर्थातच काही दिवसांनी 28व्या दिवशी किल्ला सखुजी गायकवाडांच्या ताब्यामध्ये आला आणि ती लढवई महिला त्या ठिकाणी हरली. आणि हरल्यानंतर असं झालं की सखुजी गायकवाडांनी त्या महिलेला बंदी केलं आणि पुरुषी अहंकार जागा झाला की एक महिला असून एका पुरुषाला तू चॅलेंज करते. आणि सखुजी गायकवाडांनी त्या महिलेच्या अंगावरती हात टाकला, तिला कैदी केलं आणि कैदी बनवल्यानंतर तिच्यावरती अत्याचार केला. ही गोष्ट जेव्हा महाराजांना समजली की एका महिलेवरती अत्याचार झालेला आहे, तर महाराजांनी आपल्या सरदाराला शिवाजी महाराजांनी शिक्षा केली आणि त्या महिलेला न्याय मिळवून दिला. म्हणजे जरी महिला असली तरी त्या महिलांचा आदर केला पाहिजे, ही शिकवण शिवाजी महाराजांनी तेव्हापासून आपल्या सर्वांना दिलेली आहे. आणि अशाच प्रकारे भारतीय संविधान सुद्धा आपल्याला सांगतं की महिलांचा आदर केला पाहिजे. तर अशा प्रकारचे असंख्य शिवाजी महाराजांचे कार्य आहेत. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांची कशी काळजी घेतली आहे याबद्दल सुद्धा आपल्याकडे माहिती आम्ही मागच्या पोस्टर प्रदर्शनमध्ये लावलेली आहे. शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्षपणा जो आहे हा त्या काळामध्ये किती छान पद्धतीने समाजामध्ये रुजवला होता याचंही उदाहरण देणारे चित्र प्रदर्शन आम्ही मागे लावलेलं आहे. आणि सर्वांना एक असं आवाहन आहे की बुलढाणा शहरातील ज्या कोणाला संविधान जागर अभियानामध्ये जुळून घ्यायचं असेल, संत विचारांवरती कार्यक्रम करायचे असतील, संत विचार समजून घ्यायचा असेल, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याविषयी जे धोरण आहे ते चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल आणि संत विचार, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे विचार हेच संविधानामध्ये कायद्याच्या स्वरूपात आपल्या सर्वांना मिळालेले आहेत. तर या सर्व विचारांचा जागर करण्यासाठी ज्यांना ज्यांना शक्य असेल, ज्यांची इच्छा असेल, त्या सर्वांनी संविधान जागर बुलढाणा अभियानला संपर्क करावा. सर्वांचं स्वागत आहे. परत एकदा सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान. आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त बुलढाणा येथील जिजामाता प्रेक्षागारच्या या ग्राउंडवरती शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आम्ही एक प्रदर्शनी संविधान जागर अभियान या माध्यमातून इथे लावलेली आहे. शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे ते कार्य शेतकऱ्यापासनं, शेतमजुरापासनं तर स्वराज्य निर्माण करण्यापर्यंत वेगवेगळ्या स्तरावरती महाराजांचं अख्खं आयुष्य त्याच्यामध्ये गेलेलं आहे. पण हे सगळे पैलू उलगडून सांगण्यासाठी आपल्याला इतिहासाचं पुस्तक आणि अशा पद्धतीचे प्रदर्शनी या माध्यमातून आज जनतेपर्यंत पोहोचता येईल. शिवराज्याभिषेक दिन म्हणजे एका बहुजन समाजातील
एका राजाने केलेली ही क्रांती आहे, ज्यामध्ये शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य अशा सर्वांना घेऊन शिवाजी महाराजांनी हे रयतेचं राज्य स्थापन केलं. प्रस्थापितांना जो महाराजांनी त्यावेळेस दिलेला वचक होता आणि वतनदारांच्या विरुद्ध जे हे स्वराज्य निर्माण झालेलं होतं, त्या स्वराज्यातून कित्येक मावळे आज जन्माला आलेले आहेत. परंतु हा इतिहास घराघरात पोचावा आणि त्या निमित्ताने लोकांमध्ये शिवाजी महाराजांच्या कार्याची ही व्याप्ती व्हावी, यासाठी हा एक प्रयत्न आहे. बरेच सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी, फिरण्यासाठी आणि इथे एक्सरसाइज करायसाठी आलेले बऱ्याच प्रतिष्ठित नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आज या प्रदर्शनीला भेट दिली आणि यामध्ये महिला, पुरुष आणि विद्यार्थी या सर्वांचाच सहभाग होता. त्या निमित्ताने बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पत्रकही वाटण्यात आली आणि सर्व संविधान जागर बुलढाणाची जी टीम आहे, या टीमच्या माध्यमातून हा आज शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याचा हा एक प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे.